महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत स्पष्ट विजय मिळवला असला तरी महिला प्रतिनिधींच्या दृष्टीने यंदाची निवडणूक फारशी उत्साहवर्धक ठरलेली नाही. एकूण उमेदवारांपैकी केवळ 10% महिलांना संधी मिळाली आणि निवडून आलेल्या महिलांची संख्या 60%च्या घरात राहिली. विशेष म्हणजे 2019च्या तुलनेत महिला आमदारांची संख्या कमी झालेली आहे. वर्ष 2019चा विचार करता तेव्हा एकूण 24 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आज हा आकडा 22 वर आलेला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील 2 प्रमुख आघाड्यांनी निवडणुकीच्या मैदानात ह्या उतरल्या होत्या. 55 महिला उमेदवारांपैकी महायुतीच्या 21 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत, तर महाविकास आघाडीकडून केवळ एकच महिला उमेदवार ह्या विजयी झालेल्या आहेत. आता निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्या फक्त 60%च्या घरात आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असताना दुसरीकडे महिला उमेदवारांना नकारल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मुंबईमधून 39 एवढ्या सर्वाधिक महिला उमेदवार होत्या. याशिवाय ठाण्यातून 33, पुण्यातून 21, नाशिकमधून 20 आणि नागपूरमधून 16 महिला ह्या उभ्या होत्या. महिला आमदारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक महिला आहेत. भाजपच्या 14 महिला उमेदवार ह्या जिंकून आलेल्या असून यामध्ये 10 उमेदवारांचा पुन्हा विजय झालेला आहे. यामध्ये चिखलीतून श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगाव येथील विद्या ठाकूर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजळे आणि कैजमधून नमिता मुंदडा यांचा समावेश आहे. भोकरमधील श्रीजया चव्हाण, कल्याणपूर्वमधून सुलभा गायकवाड, वसईमधून स्नेहा पंडित, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण या नव्या महिला उमेदवारांनीही यंदा दणदणीत विजय मिळवलेला आहे. साक्रीतून मंजुळा गावित, कन्नडमधून संजना जाधव या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून निवडून आलेल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून सुलभा खोडके अमरावती, सरोज अहिरे देवळाली आणि अणुशक्ती नगरमधून सना मलिक, तर श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांचा विजय झालाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 महिला उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती, परंतु त्यातील एकही महिला उमेदवारांचा विजय झालेला नाही. या निवडणुकीतील विरोधी पक्ष असलेल्या महायुतीला केवळ एका महिला उमेदवारांचा विजय झालेला आहे. धारावी मतदारसंघात काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विजयी झालेल्या आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रात 33% महिला आरक्षणाचा ठराव मंजूर झाला. याचा अर्थ 2029च्या निवडणुकीनंतर 288 पैकी किमान 96 महिला आमदार सभागृहात असतील. आता प्रश्न असा आहे की हे आरक्षण योग्य रीतीने लागू होईल का? महिलांना प्रत्यक्षात किती प्रमाणात संधी दिली जाईल आणि महिलांना निवडणुकीतून केवळ सोपस्कार म्हणून बाहेर ढकललं जाणार नाही ना, याची खात्री कशी घेता येईल? तसंच सध्या 60% महिला आमदारांचं प्रतिनिधित्व 33% पर्यंत नेण्यासाठी महिलांनी आणि समाजाने कोणत्या भूमिका घ्याव्यात यावरतीही विचार व्हायला हवा. महिला आरक्षणाच्या घोषणेनंतरही महिलांना कमी उमेदवारी देणे तसेच प्रत्यक्षात निवडून येणाऱ्या महिलांची संख्या कमी असणे हे चिंतेची कारणे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग आणि प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. 2029च्या आरक्षण लागू होण्याच्या आधीच महिलांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न होणं महत्त्वाचं आहे. शेवटी महिलांचा आवाज सभागृहात नेणे हे फक्त महिला उमेदवाराचे नाही तर आपल्या संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. मित्र हो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला नक्की कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी भेटूयात. धन्यवाद.